कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसा आहे स्वभाव यांचा? स्पष्ट बोलायचं, तोंडावर बोलायचं, मनात काहीच न ठेवायचं. समोरच्याला राग आला तरी पण त्याच्यामुळे राग येतो ना. आम्हाला सवय झाली पण त्या स्वभावाची आता. नाही पण मग मिस्टर काय म्हणतात या स्वभावाबद्दल? ते शांत आहेत ना, म्हणजे एक माणूस शांत असेल तर एक ऐकणारा पाहिजे ना त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे मी बोलते ते ऐकतात फक्त. त्यांना ऐकायला आवडतं. हो. पण तुमच्या दोघांमध्ये चांगला स्वभाव कोणाचा आहे? त्यांचा का ते ऐकतात म्हणून? स्वभाव खूप चांगला आहे त्यांचा. तुमच्याकडे नाही, मिस्टरांचा स्वभाव चांगला आहे. चांगला आहे. हो. आमच्याकडे दोघांचंही सेमच नाही नाही, जास्त चांगला कोणाचा आहे? त्यांचा. मिस्टरांचा. आमच्याकडे पण त्यांचा. मिस्टरांचा. हो, आमच्याकडे पण त्यांचाच. सर दोघांचा पण नाही, जास्त चांगला कोणाचा? नाही नाही दोघांचा पण असं थोडी दोघांचं असतं. नाही दोघांना आम्ही एकमेकांना बॉन्डिंग करून घेतो ना. नाही नाही, मग हे काय बाकीच्या करत नाहीत काय? पण चांगला स्वभाव कोणाचा आहे नाही मग आता मिस्टरांचाच. याचा अर्थ आम्ही डॅम्बीच आहोत. हे मी नाही बोललोय. आम्हीच बोललो, आम्ही डॅम्बीच आहोत. खरंच म्हणजे आम्हाला पण माहिती आहे आम्ही डॅम्बीच आहोत. होय. बरं, हा स्वभाव लहानपणापासून असा आहे की आता आहे? लहानपणापासूनच तसं आहे. तुमचा असाच? अशी खोडकरच आहे आम्ही. तुम्ही सगळे 6 जण खोडकर आहात. सगळे मग अशा वेळेला मिस्टर काय शांतच बसतात का? शांत. इलाजच नाही चालणार. हा? इलाजच चालत नाही ना काय. इलाजच होत नाही. बरं, तुमच्याकडे असं कधी होतं का की दोघांमध्ये काही वाद झाला नवरा बायकोमध्ये, तर मी चालले बाहेर, आमच्याकडे होतच काढतच नाही. नाही. आमच्याकडे होतच नाही वाद. कारण एकाच बाजूनी वाद आहे. तुमच्याकडे आमच्याकडे म्हणतात जा बिंदास. त्यांना जा. माहिती. हा, 4 महिने राहील. पण तुम्ही 5व्या बोललायत कधी? महिन्यात- हा, सारखं होतं तसं. काय 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 तुम्ही चालले बाहेर? नाही, भांडणं असं सांगायचं नाही माहेरी चालले, गपचूप जायचं. जवळच आहे ना, कामोठ्यामध्ये आई जवळच राहते. हा. 1 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यांना माहिती आहे, तिथे जाऊन भेटता येतं. मग तुम्ही जाता. मग मग परत झालं थोडं राग शांत झालं की परत रिटर्न आहे त्या जागेवरती यायचं. तुम्हीच येता. हा, ते आणायला येत नाहीत. असं कधी झालंय का की गेलायत आणि ते आलेच नाहीयेत? असं महिना झालंय. महिनाभर गेला. तुमच्या बाबतीत आमच्याकडे पण नाही. माहेरी नाही, कारण आम्ही मुंबईला राहतो आणि आई गावाला, मग त्याशिवाय मी जाऊ शकत नाही ना. प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे आणि मुलं 2 लहान आहे, त्यामुळे मुलं घेऊन जाऊ शकत नाही ना. हा. आणि एकटी बाईक तुमच्याकडे कुठे जाणार? नाही होत आमच्यात पण वाद. नाही, वादच होत नाही. नाही होत. अरे काय सगळ्यांना त्रास होईल हे ऐकून. नजर लागेल. तुमच्याकडे होतात वाद. पण सासू सासरे आहेत मग काय त्यामुळे झालं? सांभाळून घेतात बरं, परत. मला तुम्हाला विचारायचं, सासू सासरे नवरा आणि तुम्ही हा. असे चौघे राहता ना? हो, हो. पण तुमच्यात जेव्हा वाद होतो तेव्हा सासू सासरे प्रेक्षकासारखे बघत असतात. नाही नाही मुलाला दोष देतात. म्हणजे दिवसभर मिस्टर कामासाठी बाहेर असतात, हा. तेवढ्या वेळात तुम्ही सासू सासऱ्यांवरती नाही हो असं काय नाही जादू करत आम्ही. मग ते मुलाला का दोष देतात? सुनेत जास्त गुण बघितले असतील म्हणजे काहीतरी. म्हणजे माझं म्हणणं काय आहे की सासू आणि सासऱ्यांवरती तुम्ही जादू करता. असं काय नाही हो सर. तुमचे सासू सासरे कुठे आहेत? ते गावाला असतात. ते गावाला असतात. त्याच्यामुळे हे असं 1 महिना लांब राहायला लागतं ना. आईकडे तोंड मनवायला येतच नाही ना, वाट बघायला बसावी लागते. तुम्ही पण जात नाही नाही, का हो? थोडस राग असतो त्यावेळेला. 1 महिन्यापर्यंत राग जात पण नाही. तुमच्या दोघांमध्ये हट्टी कोण आहे जास्त? मी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.